राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात झिरो कर्मचारी, एजंट आणि ठराविक पत्रकारांच्या साखळीमुळे विभाग बदनाम, कारवायांवरही प्रश्नचिन्ह. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. मिरज. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात झिरो कर्मचारी आणि वसुली एजंटांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ आहेत की त्यांच्या मुखसंमतीने हा सर्व प्रकार सुरू आहे, याबाबत शहरभर उलटसुलट चर्चा रंगली आहे. विभागाकडून केवळ माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरच कारवाई केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र अधिकारी नियमित कारवाया सुरू असल्याचा दावा करतात. जर कारवाया नियमित होत असतील तर त्याची माहिती का लपवली जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कार्यालयाचा सूत्रधार एकच झिरो. कार्यालयातील एका झिरो कर्मचाऱ्याच्या हातात संपूर्ण कारभार गेल्याची चर्चा असून कारवायांची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू दिली जात नसल्याचे सांगितले जाते. आंदोलन उभे करणे, ते मागे घेणे, तक्रार अर्ज तयार करणे, सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करणे, आंदोलकांना हाताशी ठेवणे आणि नंतर स्वतःच मध्यस्थी करणे अशा विविध कारणांमुळे हा झिरो कर्मचारी चर्चेत असल्याचे बोलले जाते. इमानदार कर्मचाऱ्यांनाच लक्ष. विभागात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना लक्ष केले जात असल्याचे आरोप आहेत. पदोन्नतीच्या वेळी तक्रारीचा भडीमार करून चौकशी लावणे आणि पदोन्नती रोखणे असे प्रकार अनेक वर्षापासून सुरू असल्याचे बोलले जाते. साहेब बदलतात पण झिरो कायम. विभागात कोणताही अधिकारी आला तरी झिरो कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय काम होऊ दिले जात नाही अशी चर्चा आहे. अधिकारी कडक भूमिका घेतल्यास त्यांच्या विरोधात अर्ज, आंदोलन आणि बदनामी मोहीम राबवली जाते असा आरोपही केला जात आहे. कार्यालयाला चायपेक्षा किटली गरमचा फटका. झिरो कर्मचारी, एजंट आणि कथित वसुली यंत्रणेचा सर्वाधिक फटका विभागाच्या प्रतिमेला बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कार्यालयातच अशा प्रकारच्या चर्चा सुरू असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. दैनिक कोण वाचतं? साहेबांचे धक्कादायक वक्तव्य. कार्यालयातील एका बैठकीत आता दैनिक कोण वाचतं असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याची चर्चा आहे. पुढे आम्ही फक्त सोशल मीडियालाच बातम्या देतो असे वक्तव्य केल्याचाही दावा केला जात आहे. मात्र काही सोशल मीडिया पत्रकारांनी देखील प्रेस नोट मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर ठराविक लोकांना आम्ही नियमित माहिती देतो असे उत्तर मिळाल्याचे सांगितले जाते. यामुळे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात झिरो कर्मचारी, एजंट आणि ठराविक पत्रकारांची स्वतंत्र टीम कार्यरत आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे.